नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि आता सगळी कामं उरकलेली आहेत. ऑलमोस्ट वाजलेत सकाळचे 11:15 आणि मी पण आता माझ्या वर्क फ्रॉम होमला बसतीये. अशा प्रकारे आजचा दिवस सुरू झाला आहे आणि याचं मॉर्निंग रुटीन शेअर केलं आहे. तर ते आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला काही आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. इथपर्यंत बघितलं त्यासाठी खरंच धन्यवाद. हॅलो, नमस्कार. सगळ्यांचं खूप स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे प्रतिभास वुमेन लाईफस्टाईल. आणि आज मी तुम्हाला सकाळपासूनचं माझं रुटीन दाखवतेय. मला जॉबला बसण्याआधी जे जे काही रुटीन असतं माझं सकाळचं घाईचं ते मी दाखवतेय. आणि हे बहुतेक आपण सगळ्याच सख्या आपापल्या घरात करत असू थोड्याफार फरकाने. मला काम दाखवणं हा उद्देश नाहीये. ह्याच्या बाबतीत मग तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. या ब्लॉग मध्ये नक्कीच तुम्ही निराश होणार नाही. काहीतरी यातनं तुम्हाला नक्की मिळेल. तर सुरुवात होतीये सकाळी 6 वाजल्यापासून. आमच्या घराची सकाळ खरंच लवकर होते, कारण मुलं सकाळी सकाळी शाळेला जायची असतात. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होता येईल तेवढा स्वयंपाक, स्वच्छता आणि हे करून सगळं मग एक 10-10:30 पर्यंत मी पूर्ण घराच्या कामातून मोकळी होते. तर हे मॅनेज कसं करते. आणि याच्यासोबत नुसता जॉबच नाही तर मी माझा एक व्यवसाय सुद्धा आहे छोटेखानी, तो पण चालवते. यूट्यूब तर चालूच आहे. तर अशा सगळ्या गोष्टी मी कशा करते. आणि हे मॅनेजमेंट आहे. प्रत्येकाला तेवढा 24 तासच मिळतात. तुम्हाला काय, मला काय. आणि या 24 तासांचं मॅनेजमेंट कसं करायचं किंवा वेळ कसा काढायचा या सगळ्या गोष्टींसाठी. मी टाईम, फॅमिली टाईम, या सगळ्या गोष्टी पॅरललच आहेत आणि त्या आपल्याला सगळ्यासाठी वेळ काढायचा आहे. तर या सगळ्यासाठी वेळ कसा मिळेल हे आपल्याला या व्हिडिओमधून थोडंफार तरी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझं रुटीन जे मी माझ्यापुरतं सेट केलंय, यातनं तुम्हाला जर काही मिळू शकत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि सकाळचं माझं रुटीन हे जवळजवळ 5-5:15 पासून चालू होतं. साधारण गाढ झोप लागते, कारण दिवसभरात दमणूकच एवढी झालेली असते की आपोआप गाढ झोप लागते. काही त्याच्यासाठी वेगळं प्रिपरेशन करावं लागत नाही. जितकी तुमची 5 ते 6 तास गाढ झोप होते तेवढे तुम्हाला सकाळी आपोआप जाग येते. अलार्मच्या आधी तुम्ही उठलेला असतात. तर वेळ मॅनेज करण्यासाठी पहिलं तर सकाळी लवकर उठा. जितकं तुम्ही लोळत पडाल, थांबा जरा 5 मिनिटं, थांब अजून 10 मिनिटं, किंवा आज काही फार काम नाही, आपण नंतर उठू थोडंसं. पण आपलं बॉडी क्लॉक जे आहे ना तयार होतं. तर तुम्ही आज जर 5ला उठलात, उद्या 5ला उठलात, असं तुम्ही जर रोज 7 दिवस 5 वाजता उठलेला आहात तर आपोआप तुम्हाला त्याच वेळेस जाग येते. माझी मुलं शाळेत जाणारी असतात त्यामुळे माझा हा टायमिंग आहे. तुमचे जर नसतील तर थोडा 6 वाजता उठलात तरी चालेल, पण सूर्योदयाआधी उठण्याचा नक्की प्रयत्न करा. हे तुमच्या शरीरासाठी खरंच बेनिफिशियल असतं, कारण आपले जे काही प्रेशर आहेत शरीराचे ते सकाळी चांगल्या प्रकारे कार्यरत होतात. माइंड फ्रेश राहतं. आपण बुद्धी जी आहे ती सकाळी ब्राह्ममुहूर्तावर तुम्ही उठण्याचा जर प्रयत्न केलात तर नक्की बघा, बाहेरचं शांत वातावरण आणि त्यातनं तुम्हाला खूप गोष्टी मिळतात, सुचतात. आणि जे डे प्लॅनिंग आहे, अगदी तुम्ही घरात जरी गृहिणी असाल, घर चालवत असाल, तेही काम कमी नाहीये. पण ते पण तुम्ही प्लॅन नुसार जर केलं, काही एक त्याची आखणी केलीत व्यवस्थित, तर ते पण सहज सुरळीत पार होतं. आज काय जेवायला करू म्हणून टेन्शन घेणाऱ्या बायका खूप आहेत. अगदी माझ्या आईपासून, बहिणीपासून सगळ्या जणी आहेत. पण ह्याचं जर तुम्ही नियोजन केलं, 7 दिवसांचं जर रविवारी बसून प्लॅनिंग केलं की 7 दिवसात हे वार येतात, मध्ये संकष्टी येते, मध्ये आता गजानन महाराज प्रकट दिन आहे रविवारचा. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आधी पहिल्यापासून माहिती असतील, बुधवारी एक उपवास येतोय, रविवारी एक उपवास आहे, प्रसाद आहे, तर त्याचं तुम्हाला व्यवस्थितपणे आखणी करता येईल स्वयंपाकाची. आणि फक्त स्वयंपाक हा तयार करण्याआधी त्याच्या आधीच्या खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला कराव्या लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपलं माइंड भरलेलं न राहता सॉर्टेड राहतं. म्हणजे त्याच्यासाठी आपण सगळ्या वस्तू ज्या काही लागणाऱ्या आहेत, पदार्थ आहेत, ते आपण आणून ठेवतो आधीच. तर अशा प्रकारे माझ्या पूर्ण 7 दिवसांची मी आखणी रविवारी करत असते. आणि अगदी त्याचप्रमाणे होतं असं नाही. कधी कधी मध्येच कोणाच्या घरी जायचं प्लॅन होतो, मग त्यावेळेचा स्वयंपाक आपण त्या दिवशी करत नाही. पण जर करायची वेळ आली तर काय, हे पण डोक्यात पाहिजे. तर जसं की आता हिवाळा ऑलमोस्ट संपत आलाय आणि उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. तर हिवाळ्यामध्ये जे जे काही आपल्याला कपडे लागत असतात, जर्किन्स आणि स्वेटर्स वगैरे, ते सगळे मी
इझीने छानपैकी धुतलेत, 2 उन्हात वाळवलेत, त्याला कम्फर्ट घातले म्हणजे वास चांगला राहतो. आता हे घडी करून प्लास्टिक मध्ये घालून मी एका बॅग मध्ये ठेवून देणार, जेणेकरून आपल्याला पुढच्या वेळी ते वापरायला उपयोगी येतील. असं प्रत्येक सीझनचे वेगवेगळे कपडे किंवा वापरण्याच्या गोष्टी असतात, तर त्या त्यावेळी आपल्याला व्यवस्थित मिळाव्यात म्हणून या धुवून पुसून मी स्वच्छ कोरडा करून ठेवून देते. आणि 24 तास आपल्याला कामच करायचं आहे का? तर नाही. बोकू जसा आनंद घेतोय स्वतःच्या जगण्याचा, स्वतःच्या असण्याचा, तसा आपल्याला या जगण्याचा आनंदही घेता आला पाहिजे. आपण कामासाठी जन्माला आलोय का? नाही. आपण जन्माला आलो होतो किंवा आपण लहान होतो, शाळा कॉलेजमध्ये होतो, तेव्हा आठवा ना आपल्याला सगळेजण विचारायचे तुला मोठं होऊन काय बनायचंय? कोणी हे सांगितलं असेल का मला गृहिणी व्हायचंय किंवा मला घर सांभाळायचंय? मला नाही वाटत कोणी असं सांगितलं असेल. प्रत्येकाच्या आपापल्या महत्वाकांक्षा असतात. परत्वे किंवा वयानुसार, जबाबदारीनुसार हे प्रेफरन्सेस चेंज होतात, नो डाऊट. आणि यात वाईट वाटण्याचं की मी आता घरात बसली, मला आता माझा तर काही उपयोग नाही वगैरे असं अजिबात वाटायचं कारण नाही. तुम्ही घरात बसून सुद्धा खूप काही गोष्टी करू शकता. अगदी तुम्हाला आर्थिक गरज असेल तर बाहेर जाऊन नोकरी करा किंवा घरातनं काहीतरी व्यवसाय चालू करा. आणि त्याची गरज नसेल, आर्थिक बाजू तुमची बळकट असेल, म्हणजे घरात सुखवस्तू असाल तुम्ही, तर मी टाईमसाठी तरी वेळ द्या. जसं तुम्हाला एखादं टार्गेट मिळतं ना ऑफिसमध्ये, तसंच घराच्या कामासाठी एक टार्गेट ठेवा की नाही मला या वेळात हे काम पूर्ण करायचं आहे. सकाळी उठल्यापासून ते साधारण 10 वाजता मी घरातल्या कामामधनं फ्री होणार आहे. याच्या पुढे घरातलं एकही काम माझ्यासाठी पेंडिंग नाही, आणि असलं तरी ते मी रात्रीच्या शिफ्टमध्ये करेन. मध्ये तुम्हाला जवळजवळ 5 ते 6 तास स्वतःचे म्हणून मिळाले पाहिजेत, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेझेंटेबल राहण्यासाठी काही करू शकाल. जसं की स्वतःचं सेल्फ केअर आहे. कंटिन्यू तुम्ही पार्लरमध्ये जाऊन छान छान तयार होऊन यायची गरज नाही. आणि पार्लरमधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्याच हर्बल असतील असं नाही. बऱ्याचदा ते केमिकल युक्त असतात, मग आपल्या शरीरावर, स्किनवर ते इफेक्ट करतात. त्यापेक्षा घरातल्याच प्रोडक्ट्सनी जे काही आपल्याला करता येईल, पण त्यासाठी वेळ मात्र काढला पाहिजे. नाहीतर मला कोण बघतंय, मी म्हणजे बाहेर जात नाही किंवा 4 चौकात मिक्स होत नाही, ऑफिसला जात नाही, मग मला कोण बघणार आहे? म्हणून तसंच राहायची गरज नाही. तुम्हाला कधीही कोणी बघू देत, अगदी तुमच्या घरातली माणसं सुद्धा तुम्हाला रोज बघत असतात. त्यांना तुम्ही प्रसन्न दिसला पाहिजेत ही पण गरज नाही. तुम्ही आरशात बघून तुम्हाला तुम्ही प्रसन्न दिसला पाहिजेत कधीही. अगदी एकच काहीतरी घरातलेच कपडे घातलेत, पोटाकडे मळलेत आणि तेच घालून मी दिवसभर फिरते, केसाचा बुचडा बांधून राहिलाय, असं अजिबात करू नका. स्वतःला वेळ द्या. किमान सकाळ संध्याकाळ एक 10 मिनिटं लागतात स्वतःसाठी तयार व्हायला. सेल्फ केअर करायला किंवा मॉइश्चरायझर लावा किंवा छानपैकी सिरम लावा, काही करा, हर्बल प्रोडक्ट्स यूज करा तुम्हाला केमिकल युक्त नको असतील तर. पण स्वतःला वेळ द्या. तुमचे केस, तुमची त्वचा ही वयोपरत्वे जशीशी 30-35 उलटून जाते, 40कडे आपण झोपतो, 50कडे झोपतो, तसं तसं तुमची त्वचा ही खराब होत जाते. तर तिला व्यवस्थित ठेवण्यासाठी आपल्याला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. शरीर देवाने आपल्याला दिलंय, हातपाय चांगले दिले, धड दिलेत, त्याची काळजी नको घे ना? ती तर आपण घेतलीच पाहिजे. आणि त्याप्रमाणे जशी आपण घराची काळजी घेतो तशी शरीराची घ्या. आता घराची काळजी घेण्यासाठी मी आता झाडून पुसून घ्यायला काही माझ्याकडे बाई नाहीये, म्हणजे मी ती मुद्दामूनच लावली नाहीये. जेवढी आपल्या फिजिकल ऍक्टिव्हिटी करता येतील तेवढी करायची. अगदी जीवावर उदार होऊन असं नाही. मी रोज फरशी पुसत नाही, मी काय अगदी स्वच्छतेची भुकती अशातलाही भाग नाही. जितकं जमेल, जेव्हा जमेल तेव्हा मी करते. कंपल्सरी नाही आज धुतली मग 1-8 दिवस केलीच पाहिजे असं पण काही नाही. ज्या दिवशी मला ते वाटतं त्या दिवशी मी ते करते. ह्याला कसलं प्लॅनिंग नाहीये. झाडून मात्र रोजच्या रोज घेतो. पारोसं घर कधीच नसतं आमच्याकडे, आणि जेवलो की पण फरशी पुसणं असतं, त्यामुळे बऱ्यापैकी फरशी क्लीन असते. पण पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी आवर्जून मी फरशी पुसायच्या पाण्यात 5 गोष्टी घालते. त्या कोणत्या? तर हळद, खडे मीठ, हिंग, गोमूत्र आणि भीमसेनी कापूर. या झाल्या त्या 5 गोष्टी. या 5 गोष्टी घालून आपण जर फरशी पुसली तर घरामध्ये एक सकारात्मकता राहते. किडे, मुंगी, चिलटं ह्याच्यापासून मुक्तता मिळते आणि घर शांत राहतं, याचा मला अनुभव आहे. घरातले वाद विवाद, तंटा जे काही आहे ते बऱ्यापैकी कमी राहतात. आपलं डोकंही शांत राहतं. आणि इथे रांगोळी, सडा किंवा सकाळचं जे पाणी मारणं असतं ते सगळं करून माझं झालेलं आहे. छानपैकी उजाडलेलं आहे. सकाळची सगळी कामं झाली आहेत. ऑलमोस्ट 10-10:30 होत येतात. आणि अशा वेळेस मग एक मुलगा माझा गेलेला आहे शाळेत, आता एक जायचं आहे, तर त्याच्यासाठी मी फ्रूट ब्रेक घेतलाय. फ्रूटमध्ये इथे गुलाबी पेरू खूप छान मिळतात आमच्याकडे. साधारण सकाळचा नाश्ता एक 8:30-9 ला झाला की 10:30-11 पर्यंत हा फ्रूट ब्रेक आमचा असतो.
ज्याच्यामध्ये कुठलंही सीझनल फ्रूट जे या सीझनला मिळतं ते अगदी तुम्ही हिवाळ्यामध्ये हे खायचं नाही, कलिंगड किंवा हे त्यावेळेस खायचं नाही. त्या त्या सीझनला जे जे मिळतात ती फळं गोड पण असतात आणि रसदार पण असतात. तर अशी फळं खायचा प्रयत्न करा. तुमची बॉडी आपोआप तुम्हाला जे काही न्यूट्रिशन्स मिळतात ते मिळत राहतील. आणि एक टार्गेट ठरवून काम करा की या वेळेला हे काम संपवायचंय, म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळेल. थोडीशी ग्रीनरी आपल्या आजूबाजूला लावा, नॅचरल, आर्टिफिशियल नाही. जे नॅचरल ह्याला फुलं येतात, फळं येतात किंवा त्यावर फुलपाखरं येतात, भुंगे येतात, हे बघून पण बरं वाटतं. आर्टिफिशियल ह्यालाही काहीही येत नाही. आहे तसे राहतात, फक्त ते धुळीने मळतात आणि त्याला धुणं एक काम असतं आपलं. तर अशी नॅचरल एनर्जी मिळणारी झाडं आसपास लावा. आणि आत्ता वाजलेत ऑलमोस्ट सकाळचे 11 आणि मी बसते माझ्या वर्क फ्रॉम होमला. हे वर्क फ्रॉम होम सगळ्यांनी करण्यासारखं नाही. पब्लिकेशनचं काम आहे, प्रूफ रिडिंगचं काम आहे, तर ते मी करत असते. ह्याला भाषेचं नॉलेज लागतं. आणि ह्याच्यासह हे आता 2-3 तास मी ह्याला बसेन, मग ब्रेक घेईन, मग पुन्हा बसेन. असे दिवसाचा जो काही वर्किंग टाइम आहे तो मला भरावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी माझे जे काही ऑर्डर्सची कामं आहेत हँडीक्राफ्टची ती मी करत असते. तर अशा प्रकारे स्वतःचा मी टाइम काढा, छंदांना वेळ द्या, स्वतःला वेळ द्या. तुम्हाला काही ना काही नक्की स्वतःसाठी सापडेल. फक्त रील्स ज्या विनाकारण आपण बघत असतो ते स्क्रीन टाइम कमीत कमी करावा अशी माझी इच्छा आहे. तर ते तुम्ही केलं तर नक्की स्वतःसाठी तुम्हाला वेळ मिळेल. अशा प्रकारे हा ब्लॉग इथेच संपवतेय. तुम्ही व्हिडिओ बघा, युट्यूब वापरा, पण ते त्यातनं काहीतरी मिळवू देत तुमच्यासाठी. अशा प्रकारे वापरा. उगाचच ज्याचा आपला संबंध नाही अशा गोष्टी बघण्यात काहीच अर्थ नाही, असं मला वाटतं. असं वैयक्तिक माझं मत आहे. त्यामुळे आणि जेवढं तुम्ही मोबाईल बघाल, तुमचं बघून मुलंही मोबाईल बघतील. ते टाळण्यासाठी जितकं कामापुरतं आहे तेवढाच वापरा. जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, काहीतरी करा, पण ज्यातनं काहीतरी छान बनेल असं काहीतरी करा. तर माझ्या खूप शुभेच्छा आणि हा ब्लॉग मी इथं सेंड करतेय. इथपर्यंत बघितल्यासाठी आणि माझं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यासाठी खरंच धन्यवाद. गुड डे.